कडे खूप सारे डिझाईन्स आहेत. आमचं हे 25वा वर्ष आहे इको फ्रेंडली मकर चालू होतं. आणि 1 फुटाच्या मूर्तीसाठी बघा 135 रुपयाचं मकर आहे. 290 ही सगळी रेंज 1 ते 1.25 फुटाच्या मूर्तींसाठी. काही लोकांच्या घरी छोटा गणपती बसतो त्यांच्यासाठी पण खूप सुंदर मकर आहे आणि प्राइस पण खूप रिझनेबल आहे. म्हणजे तुम्हाला 1000 रुपयाच्या आतमध्ये एवढा सुंदर आणि 3D मकर बघायला भेटतोय. आपण आता आलो लालबाग मध्ये गणेश गल्लीमध्ये, तिथे आपल्याला संपूर्ण इको फ्रेंडली मकर बघायला भेटतील. आणि हे सर्व मकर कागदी आहेत आणि हा मॅडम आहेत जे ओनर आहेत, तर ते तुम्हाला आपल्याला सांगतील की इथे कितीला मकर आहेत आणि कसे. चला आपण बघायला सुरुवात करूया. तर ही सुरुवात होते सुंदर मकर पासून आणि हे संपूर्ण कागदाचे मकर आहेत. थोडं पुढे आणि दाखव प्राइसिंग पासून ते मकरची साईज, उंची, लांबी संपूर्ण त्याच्यावरती दिलेली आहे. असे भरपूर प्रकारचे कसे पाहिजे तसं आपण कस्टमाइज पण करू शकतो. हे पुढे तर मॅडम आपल्याकडे किती मकर आहेत याचे? आता जवळजवळ आमच्याकडे 50 ते 60 डिझाईन्स. आपल्याकडे मॅडम किती प्रकारचे मकर आहेत अशा कागदामध्ये? आमच्याकडे खूप सारे डिझाईन्स आहेत. आमचं हे 25वा वर्ष आहे इको फ्रेंडली मकरांचं. आपल्या मुंबईमध्ये आणि इको फ्रेंडली ते पण गणेश गल्ली बाजूलाच गणेश गल्ली बसतो, मुंबईचा राजा त्याच्या बाजूलाच हे आहे. आणि खरं तर खूप सुंदर मकर आहेत. 2 वर्षापूर्वी मी स्वतः मकर घेऊन गेलो होतो, माझ्या घरी गणपती बसतो त्यासाठी, आणि मी गावी घेऊन गेलो होतो. आणि ह्या मकरची खासियत अशी आहे की तुम्ही एकदम छोटं फॉल्ट होतो ना, म्हणजे आता माझ्या डेमो आहे, तुम्हाला नंतर दाखवेल. नंतर आहे ना हा मकर तुम्ही बघता कसा येतो बघ. म्हणजे तुम्ही इझिली जर तुम्ही ट्रेनने नेत असाल, बसने नेत असाल किंवा प्रायव्हेट गाडीने जात असाल कोकणामध्ये किंवा इतर कुठेही महाराष्ट्रामध्ये, तर तुम्ही कसं नेऊ शकता बघा. एकदम इझी आहे, म्हणजे खूप हलकं, एकदम वजन पण इतकं लाईट आहे ना की तुम्हाला असं वाटलं नाही की हातात कुठली गोष्ट घेतली आहे. आणि जेव्हा तुम्ही हे बघा एकदम खूप सोपं आहे असा तो मकर तयार बघा. हे सर्व जे मकर आहेत ना, जे तुम्ही एवढे जे बघताय ऑल ओव्हर सेम असेच आहे, काहीच त्याच्यामध्ये फरक नाही, सेम येणार. त्याच्यामुळे तुम्हाला पण अशी ते मकर तुम्हाला दाखवले की तुम्ही घेणार तर तुम्हाला नेताना आणि आणताना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर बाकीचे इन्फॉर्मेशन थोडं मॅडम सांगतील आपल्याला की त्यांचं 25वे वर्ष पूर्ण झाले. खूप मोठी गोष्ट आहे. आज मुंबईमध्ये एवढ्या वर्षापासून त्यांचा बिझनेस चालू आहे. फक्त गणपतीमध्ये तुमचं चालू असतं ना? हो, डेकोरेशनचं काम गणपती नवरात्रीपर्यंत आम्ही प्रदर्शन चालू ठेवतो. तसं चालू असतं. काही लोकांच्या घरी छोट्या देवी पण बसतात, त्यांच्यासाठी पण उपलब्ध आहे. तरी आपण पुढे बघूया. आणि आपल्याकडे मॅडम तसं आहे, आमचं वर्षभर जातात डेकोरेशन. जे बाहेरची लोक येतात तर ती स्वतः जेव्हा येतात तेव्हा डेकोरेशन इथून कलेक्ट करून बॅगेमध्ये घेऊन जातात. इतकं सोपं आहे, साधं सिंपल आहे ना, तुम्हाला सांगू शकते. बघा एक छोटा मकर आहे, म्हणजे ज्याच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती बसत असेल किंवा छोटा, काही लोकांच्या घरी छोटा गणपती बसतो त्यांच्यासाठी पण खूप सुंदर मकर आहे. आणि प्राइस पण खूप रिझनेबल आहे. म्हणजे तुम्हाला 1000 रुपयाच्या आतमध्ये एवढा सुंदर आणि 3D मकर बघायला भेटतोय. तर मॅडम आपल्याला एकूण किती साईज पासून स्टार्टिंग होते आणि एंड किती आहे? बघा आता छोटे जे मकर आहेत 100 रुपयाचं पण आहे, त्याच्यात 7 इंच 100 रुपयापासून मकर चालू होतं. आणि 1 फुटाच्या मूर्तीसाठी बघा 135 रुपयाचं मकर आहे. 290 ही सगळी रेंज 1 ते 1.25 फुटाच्या मूर्तींसाठी. बघायला भेटणं खूप कठीण आहे. तर आपल्या दुकानामध्ये उत्सव लालबाग मध्ये कोणी सांगेल तुम्हाला, खूप फेमस दुकान. आणि मॅडमने 25 वर्ष पूर्ण केले त्या दुकानामध्ये. आणि ह्या मकरची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रत्येकाचा कॅटलॉग सहित तिथे ते ठेवलेलं आहे. प्राइसिंग पासून लांबी, रुंदी, कसा आणणार, कसं नाही, पॅकिंग तर तुम्हाला माझ्याशी दाखवली. तर खूप छान आहे. आणि जर तुमच्या घरी मोठा गणपती असेल किंवा जे गणेश मंदिर असतात, म्हणजे जे मंडळाचे कार्यकर्ते असतात, त्यांच्यासाठी पण इथे आपल्यासाठी मकर आहे. मागे तुम्ही बघू शकता किती मोठा आहे बघा. हा पण एक आहे बघा, म्हणजे हा 13,900 आहे. आता तुम्हाला जो दिसतोय तो, याच्यामध्ये गोवर आणि गणपती दोन्ही पण विराजमान होतात. आहे ना, खूप रिझनेबल आणि खूप चांगलं आहे. तुम्ही याच्यात कस्टमाइज करू शकता जसं तुम्हाला पाहिजे ना तसं तुम्ही कस्टमाइज. मॅडम तुम्हाला सांगतील किंवा इथे त्याची टीम बसलेली असते, ते तुम्हाला सांगा की कसं कस्टमाइज करायचं काय. आणि राहिला प्रश्न आता काही लोकांचा असा असेल की हे बनवायचं कसं किंवा काय, तर खूप सोपं आहे. तर मॅडम थोडक्यात सांगतील तुम्हाला ते कसं काय करतात. तर मॅडम जरा 2 मिनिटं सांगा की कसं, म्हणजे रेडी कसं करतात. आता हे आम्ही फोल्डिंग मकर देतो, याचे काही पार्ट चिकटावं लागतात. आणि जे पेस्टिंग करायचे पार्ट त्यांचा आम्ही QR कोड केलेला आहे तयार. म्हणजे व्हिडिओ लावला ते तुम्ही करू शकता. आणि याचा डायग्राम दिलेला आम्ही प्रत्येक मकर सोबत. जसे मुलं पझल खेळणं जोडतात तशा प्रकारे हा जोडला जातो. म्हणजे एवढं सोपं आहे ना,
त्यांचा एक QR कोड असला तो स्कॅन करायचा. त्याच्यामध्ये प्रॉपर एक व्हिडिओ आहे ना, त्यामध्ये सुरुवातीपासून ते एंड पर्यंत संपूर्ण माहिती दिलेली आहे. कसा मकर तयार करतात हे सगळे मकर असेल तरी पण हा जवळजवळ 12 ते 13 फूट उंची पर्यंत आहे आणि ऍडजस्टेबल करू शकता. कस्टमाइज आपण कस्टमाइज जसं करू आपल्याला पाहिजे तेवढा मंडप कव्हर करू शकता. जे मोठे गणपती बसतात त्यांच्यासाठी पण खूप छान ऑप्शन आहे. तुम्ही एकदा व्हिजिट करा, बघून घ्या. आणि यावर्षी आपल्याकडे एक सुंदर असं रामाचं मंदिर पण दिसतंय. तर हे पण तुम्ही बघू शकता. मकर खूप मोठे मोठे आहेत. पाहिजे तसे तुम्ही कस्टमाइज करू शकता. जे तुम्हाला आवडेल तसं या व्हिजिट करा, बघा. त्यांची वेबसाईट पण दिलेली आहे उत्सव म्हणून. तुम्ही समजता ही उत्सव म्हणून त्यांची वेबसाईट आहे, त्याच्यावरती संपूर्ण माहिती तुम्हाला भेटू शकते. मॅडम आपल्याकडे काही असे असतील लोक जे महाराष्ट्राच्या बाहेर राहत असतील किंवा तुम्ही लांब राहत असतील तर त्यांच्यासाठी आपल्याकडे ऑप्शन आहे का? हो आहे ना. कोरिअरने त्यांच्या घरपोच कोणतंही मकर होतं त्याचा थोडा चार्ज द्यावा लागतो त्यांना कोरिअरचा. फक्त आपल्याला कुरिअर चार्जेस जे काय असतील ते फक्त आपल्याला पे करायचे. डिलिव्हरी आपली ऑल इंडिया होती. हो हो. तर हे श्रीरामाचं खूप सुंदर असं मकर आहे आणि इतर रखमाईची पण खूप सुंदर असं बनवलं. म्हणजे काही लोक फक्त मोठीच्या बाजूला ठेवू शकतात त्याच्यासाठी पण आहे. म्हणजे जसं पाहिजे तसं मॅडम तर आपला कस्टमाइज करून किंवा तयार करून तुम्हाला मकर भेटतील. तुम्ही बघा श्रीरामाचं खूप सुंदर असं ह्या वर्षी 2025 आपल्याला सुंदर असं डेकोरेशन बघायला मिळेल. आणि खरंच हे दुकान खूप जुनं आणि मी स्वतः 2 वर्षापूर्वी हे मकर घेऊन गेलं. आणि आपल्या जर डेकोरेशनचं म्हणजे गणपती जेव्हा आपला जातो तेव्हा आपण आहे तसं ते फोल्ड करून ठेवून देऊ शकतो. बरोबर ना मॅडम? म्हणजे जर बघायला गेलं ना तर 4-5 वर्ष वापरू शकतात ना कमी. आपल्या ठेवण्यावर आहे कसं तुम्ही हँडलिंग करता. आपण कसं ठेवतोय त्याच्यावरती डिपेंड करतं. आणि असं हे तुम्ही बघता माझ्या मागे खूप मोठं छत्रपती शिवाजी महाराजांचं किल्ला टाईप बनवलंय. तर बघायला खूप छान वाटतं. आणि आणि मग तुम्हाला समजलं काय हा जयपूरचा जिल्ह्यात जयपूर राईस मिल म्हणजे जयपूरचा जिल्ह्यात आहे ते बनवलंय. तर वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटी आपल्याला बघायला भेटतात. हे बघा इथे आपल्याला जंगलचं सफारी टाईपचे जे बनवलंय म्हणजे जसं पाहिजे ना तसं कस्टमाइज करून तुला ते मॅडम आपल्याला देते. आणि बाकी आपण तुम्ही एकदा विजिट करायला जाऊ शकता. बघा ज्याचा बजेट कमी आहे त्याला कमी बजेटमध्ये चांगला मकर पाहिजे त्यासाठी एकदम आठी उत्तर 1500 रुपये लाटाच्या गडीमध्ये एवढा सुंदर मकर मला वाटत नाही कुठे भेटेल आपल्या लालबागमध्ये 4 मध्ये. तुम्ही या बघा. हा मकर किती फुटाचा असेल मॅडम? याच्यामध्ये 2 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. त्याच्यामध्ये 2 फुटाची मूर्ती एकदम आरामात बसू शकते. आणि मकर खूप छान आहे. खरंच तुमचा बजेट कमी आहे तुम्हाला चांगला मकर पाहिजे नक्की तुम्ही या मॅडमला भेटा. नंबर दिलाय, सर्व माहिती दिली आहे आणि खूप छान मकर आहे. क्वालिटी पण खूप चांगली आहे. मी स्वतः यूज करून झालोय. 2 वर्षापूर्वी स्वतः घेऊन गेलो होतो आमच्या घरगुती. अजूनही आम्ही वापरतोय. हा पण तुम्ही बघू शकता. हा वेगवेगळ्या रचना दाखवलेल्या आहेत छोट्या मोठ्या. जसे पाहिजे तसे वेगवेगळे जे डिझायनिंग आपल्याला जे मार्केटमध्ये पाहिजे तसे हा तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहे. तर मॅडम मला एक प्रश्न विचारायचा होता की हा जो मकर आहे ना हा मकर तर खूप सुंदर आहे. पण जो आता इथे जर तुम्ही खाली पार्ट लावले तर काही लोकांकडे सेम पार्ट नसणार. तर हा पार्ट आपल्याला मकर सोबत इनबिल भेटणार का आपल्याला? नाही आम्ही ठेवतच नाही. प्रत्येकच्या घरामध्ये चौरंग किंवा काहीतरी असतं ते खाली ठेवा किंवा विटा ठेवा तुम्ही 5 ते 6. हा बाप्पाच्या खाली वजन झेपलं. हा आणि कसं आमच्याकडे नॉर्मल पार्ट असतो. हा प्रत्येकाचं वेगवेगळं. आता आम्ही तसं हे करून दाखवले. इथे आम्ही पाट ठेवलाय. तुमच्या घरात पाट असला तो वापर करा आणि चौरंग ठेवा. त्यामध्ये मॅडम तुम्हाला सांगितले आता काही ठिकाणी बघा इथे चौरंग आहे. तर काही लोक चौरंग वापरतात आणि काही लोक पाट वापरतात. तर हे तुमच्यावर डिपेंडेंट करते. पण ते हायटीच्या निस्बत तुम्हाला ठेवायला लागेल. कारण तसं झोल्याची हे येणार नाही इमेज त्याला. म्हणून हा झोला आहे ना हा झोलणारा नाही पण डेकोरेटिव्ह आहे. पण अगदी परत तो वापरता येतो. म्हणजे ते तुम्ही फक्त बघू शकता. आणि लाइटिंग मीटिंग तर ते इनबिल आहे का आपल्याला लावायला लागते? नाही लावायला लागते. त्याचा वेगळा चार्ज आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या हिशोबात जसं कस्टमाइज पाहिजे तसं मॅडम करून देऊ शकतात आपल्याला. लाईटीचा प्रश्न तुम्हाला जशी लाईट आवडलं तशी तुम्ही लाईट लावू शकता. मंडळात
कन्वर्ट करू शकता, तरी बनवू शकता. या वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनिंग बघा, छोटे छोटे आहेत बघा, म्हणजे जसं पाहिजे तसं तुम्ही कन्वर्ट करून देऊ शकता. बघा हा पण एक 1500 रुपयाला खूप सुंदर आणि छोटा मकर आहे, पण मला वाटतं 1 ते 1.5 फुटाची मूर्ती बनवू शकते. बरोबर ना मॅडम? हो हो. ते खूप त्याचा बजेट कमी आहे, घर छोटे आहे. आता मुंबईत देखील काही लोकांचे घर छोटे असतात, त्याच्या हिशोबात ते मोठे मकर नाही बसवते, त्यांच्यासाठी खूप छोटे आहे आणि खूप छान आहे. आपण बघा सेम त्या मकर सारखं आहे, पण थोडं छोटे आहे. 1 फुटासाठी बनवण्यासाठी खूप छान आहे. त्याच्यात पण 1-1.5 फुटाची मूर्ती असते ना. हा आपण बघा तुम्ही म्हणजे पाहिजे जसं नवीन, आता नवीन पाहिजे दिसतो. मागच्या वर्षी मला नव्हता दिसला. हे संपूर्ण अष्टविनायक दर्शन दाखवलंय वरती. हे बघा संपूर्ण अष्टविनायक दर्शन आहे वरती, बघायला पण खूप छान वाटतं. आणि मोठी गोष्ट म्हणजे संपूर्ण इको फ्रेंडली आहे. आणि या सिटीला हे नवीन कलेक्शन आहे का मॅडम? हो, ते अजून तयार नाही, पीस मॉडेलच झालेले. हे नवीन कलेक्शन आले विठ्ठल रखुमाईचं, बघायला पण खूप छान वाटतं. साधं सिंपल आहे, ज्याला जास्त नसेल डेका वगैरे त्यांच्यासाठी खूप सुंदर आणि साधं सिंपल आहे. आणि इथे स्वामीच्या याच्यामध्ये आता नवीन आले बघा, मागे खूप सुंदर अशी स्वामी समर्थाचा फोटो आहे आणि एकदम साधा सिंपल एकदम दिसायला खूप छान वाटतो. तिकडे पण आहे बघा, हा पण खूप छान आणि त्याचा बजेट जास्त आहे, मोठा मकर बजेट जास्त पण खूप छान आहे. आणि याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहेच नाही, प्रॉपर्ली इको फ्रेंडली आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही त्रास नाही आणि एकदम इझी आहे. म्हणजे आरामात तुम्ही काढून पॅक करून व्यवस्थित ठेवला ना, ते 4-5 वर्ष तर मला वाटतं मॅडम काय होणार नाही. मग प्रत्येकाच्या याच्यावर चॉईस वरती. फक्त आपल्याला काय करायचं, आपल्या गणपती घ्यायच्या नंतर जसं आपण व्यवस्थित काढून ठेवून द्यायचं. ये नहीं आगे खींचो, ये बैंड हो जाएगा ना, खींचो. आणि आपण बघा हाँ. मोठा मकर आहे, वो शीट्स अरे नहीं तो कल हो जाएगा. आणि आता तुम्हाला मॅडम बोलली की आपल्याकडे 300 रुपयापासून स्टार्टिंग होते. आता मी तुम्हाला ये मकर के पीछे रखो. बरोबर ना मॅडम? हाँ हाँ. जर सुरुवात होते 300 रुपयाच्या मकर ह्या ज्या कलाकृती या लहान मुलांसाठी बनवलेल्या आहेत, हे त्यांच्या हस्तून एक कलाकृती घडावी, हस्तकला हाताळली जावी. शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जे लहान पोरांसाठी जी कलाकृती असते ज्युनियर सिनियर केजी मध्ये, त्यांना कुठे ना कुठे शिकता यावं, त्यासाठी कस्टमाइज केलं. आणि आपण आहे ना आपल्या ऑफिस मध्ये पण ठेवू शकतो. हो, म्हणजे ते छान वाटते, अट्रॅक्शन वाटतं बघायला. हो हो. हे बघा ना, हा किती सुंदर आहे, असं छोटा, त्याच्यामध्ये एक आपली छोटी गणेश मूर्ती ठेवली, किती छान वाटेल बघायला. आपल्या ऑफिस मध्ये पण आपण ठेवू शकतो, खूप छान वाटतं. तर काही लोक आता इथे, हा तर खूपच छोटा आहे, पाहिजे तर आपण गाडीमध्ये पण ठेवू शकतो आणि त्याच्यामध्ये एक मूर्ती ठेवू शकतो, ते पण मस्त वाटतं. पाहिजे तसं ठेवू शकतो आणि रिजनेबल प्राइस आहे आणि खूप छान आहे. तर मला तर आवडलं. मॅडम धन्यवाद, नमस्कार. आपल्या चॅनलला मदत केली, भरपूर सारी इन्फॉर्मेशन दिली. तर फक्त तुमचा एकदा ऍड्रेस आणि मोबाईल नंबर सांगा. तिथे आहे ना ऍड्रेस घ्या. आता संपूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर मी तुम्हाला इकडे दाखवतो. हे बघा याच्यावर सगळं. इथे पण हा पत्ता आणि इथे काही QR कोड आहेत, प्रत्येकाची असेंबली कशी करायची. तर फक्त तुम्ही जरी QR कोड तरी स्कॅन केला ना तरी पण इझिली होऊ शकतं, मला असं वाटतं. तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. त्यांचं ऑफिशियली युट्यूब चॅनल, इन्स्टा ID, गुगलची वेबसाईट आणि फेसबुकची संपूर्ण इन्फॉर्मेशन इथे दिली आहे. तुम्ही एकदा व्हिजिट करा, बघून जा आणि आवडलं तर नक्कीच मकर घ्या. बघा म्हणजे तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला जर कस्टमाइज करून पाहिजे तर घेऊ शकता तुम्ही. मॅडम सगळी आपल्याकडे ऑप्शन करणं उपलब्ध आहे. तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या लालबागमध्ये आज असेल किंवा लांब जात असेल काही प्रॉब्लेम नाही, ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. मॅडम ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी करतात. नंबरवर फोन करायचा आणि आपली घरपोच डिलिव्हरी मागवली. फक्त तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस द्यायचे, जे काय असते ते मॅडम तुम्हाला सांगणार. बरोबर ना मॅडम?